अजय सरवदे जे बीडपासून 16 दिवस पायी चालत आलेले आहेत मुंबईत, आणि डॉक्टर सिद्धार्थ शिंगारे आणि ते प्रेम अशा सर्व लोकांनी, या सर्व तरुणांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलेलं आहे. तर मी सरवदे साहेबांना विनंती करतो की तुम्ही या आंदोलनाची भूमिका आणि त्यांना आलेला अनुभव आणि त्यांची पुढची उद्दिष्ट याबद्दल मला कल्पना आहे की ते थोडक्यामध्ये नेमकेपणाने बोलतील. सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. मंचावर, विचार मंचावर उपस्थित सर्व बांधव, या ठिकाणी या पायी लॉंग मार्चच्या समारोपासाठी एकत्रित आलेला इथला आंबेडकरवादी भीमसैनिक, या सर्वांना माझा मानाचा जय भीम. मुळात आरक्षणाची ही लढाई कधीही शंकेची नव्हती. आरक्षणाची ही लढाई कधीही शंकेची नव्हती, कालही नव्हती आणि उद्याही नसणार आहे. ही जी शंकेची जी लढाई आहे ही कालही नव्हती, आजही नाही आणि उद्याही नसणार आहे. ही लढाई सिद्धांतांची आणि मूल्यांची आहे. जे भारतीय संविधानाचं आर्टिकल 341चं व्हायोलेशन सुप्रीम कोर्ट करतंय, ही त्या विरोधामध्ये उभी केलेली ही एक लढाई आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं याची मांडणी करत आलं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रजांसोबत लढावून येथील अस्पृश्यांना आरक्षण कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले आणि ते त्या ठिकाणी यशस्वीही झाले. त्याच्यामुळं हे जे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं ढोंग चालवलंय, किंवा या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील काही नेते म्हणतायत की लोकसंख्येच्या आधारावर झालं पाहिजे, काही नेते म्हणतायत की जनगणना झाल्याशिवाय ते होऊ नये. मुळात या भारतीय संविधान जे आपले सिद्धांत आहेत, जे मूल्य आहेत, त्याच्यावर ही चळवळ आपली उभी आहे. ते मूल्यच धोक्यात आहेत. म्हणून या 2027ला जे काही जनगणना होणार आहे त्या अनुषंगानं संख्येच्या आधारावर आरक्षण ठरवा, त्याचा आमचा स्पष्ट विरोध आहे. त्याच्यामुळे यापुढेही अशीच आक्रमक भूमिका आम्ही या ठिकाणी ठेवणार आहोत. खरं तर या लॉंग मार्चचे प्रणेते आपण सर्वांना ज्ञात असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलं ते आरक्षण वाचवण्यासाठी बीडमधून या पायी लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. आम्ही वाट पाहिली, 15 एप्रिलपर्यंत आम्ही वाट पाहिली की आंबेडकरी चळवळीमध्ये खूप मोठे नेते आहेत, ती नेते पुढे येतील, या ठिकाणी विरोधामध्ये भूमिका मांडतील, परंतु तसं होताना दिसून आलं नाही. आणि मग छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 23 तारखेला अनुसूचित जाती एकता समिती महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून आणि बीडमधील तुम्ही आम्ही सर्व आंबेडकरवादी या ग्रुपच्या माध्यमातून एक बैठक कॉल करण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये 10 तारीख आणि बीड हे दोन गोष्टी आम्ही त्या ठिकाणाहून घेऊन आलो. लॉंग मार्चची सुरुवात करत असताना खूप मोठे अनुभव आले, पण या लॉंग मार्चमध्ये जे या लॉंग मार्चचे प्रणेते झालेले आहेत, खरं तर त्यांचाही या ठिकाणी सन्मान होणं गरजेचं आहे, परंतु वेळेअभावी मी फक्त त्यांची नावं घेतोय. हे त्या लॉंग मार्चचे प्रणेते आहेत: समाधान गायकवाड, प्रकाश सोनवणे, प्रफुल्ल बचुटे, संदीप जाधव, आनंद कुशेर, तुषार गायकवाड, रोशन दिवार, संतोष पायाळ, राम माळी, दिलीप जावळे, किरण वाघमारे, सचिन मेघडंबर, दिलीप जावळे, युवराज राऊत, दत्ता राऊत, संदीपान शिंदे, विकास मसुरे, बळी ससाने, प्रेम कांबळे, प्रवीण जामनिक, प्रतीक खंडारे,
रोशन कांबळे, सोमनाथ वाघमारे, अमर ससाने, लखन जोगदन, मिलिंद सरपते, स्वप्नील जावळे, अतिश आगे, नितीन आगे, धम्मपाल साळवे, प्रकाश वाघमारे जे की वयानं 67 वर्षाचे आहेत, मेजर आहेत, धम्मपाल साळवे, रामदास क्षीरसागर, धम्मपाल विद्यागर, किशोर उपदेशे, बाळासाहेब गायकवाड, शेखर निकाळजे, ज्ञानेश्वर कवटेकर जे की मराठा समाजाचे असताना एक पाटील सुद्धा आपल्या या लॉंग मार्च मध्ये चाललाय, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजू द्या. हर्षद जाधव, प्रदीप जाधव, सागर जाधव आणि सिद्धार्थ जाधव हे असे कार्यकर्ते कंटिन्यू या लॉंग मार्च मध्ये चाललेत. मी म्हणतो हे खरे लॉंग मार्चचे प्रणेते आहेत. 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टानं जजमेंट दिलं आणि त्या जजमेंटमध्ये असं सांगितलं की आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे अधिकार हे त्यांनी राज्याला देऊन टाकले. राज्याला देऊन टाकत असताना त्यांनी त्याच्यामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण करू शकता, कराच असं सांगितलेलं नाही, करू शकता असं राज्याला सांगितलं. त्यासाठी त्यांना इम्पेरिकल डेटाची आवश्यकता भासणार होती. पण राज्याला या महारामांगामध्ये एवढे भांडणं लावायचा जोर आलेला आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं बदर समिती बसवलं, बदर समितीचा 1.5 वर्षामध्ये अहवाल आला आणि लगेच हालचाली चालू केल्या आणि आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा डाव त्यांनी आखला. या ठिकाणी आंबेडकरी चळवळीमध्ये जे स्वतःला मोठे नेते समजतात, आम्हाला असं वाटलं होतं की ते समोर येतील, ते भूमिका विशद करतील आणि इथला महाराष्ट्रातला तमाम आंबेडकरवादी त्यांच्या पाठीशी उभा राहील. परंतु तसं न होताना या ठिकाणी सगळे आंबेडकरी चळवळीतले एकत्रित आपापले पक्ष, पार्टी, संघटना या घरी सोडून या ठिकाणी एक आंबेडकरवादी म्हणून एकत्रित आलोत आणि या लॉंग मार्चची सुरुवात बीड मधून केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास खूप कठीण होता, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 341 मध्ये इथल्या अनुसूचित जातीला आरक्षण दिलं, त्याला होमोजिनियस सांगितलं, तो एकसंघ आहे असं सांगितलं. पण सुप्रीम कोर्ट हे विसरलं की भारतीय संविधान जरी 1949ला संविधान सभेनं स्वीकारलं असलं तरी 26 जानेवारी 1950ला ते लागू केलं. त्याच्या 2 दिवसानंतर सुप्रीम कोर्टाची निर्मिती केली आर्टिकल 124 ते 147 नुसार. मग या देशामध्ये दुय्यम, भारतीय संविधानानंतर दुय्यम स्थान कोणाला आहे? सुप्रीम कोर्टाला आहे. आता सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय 2024च्या जजमेंटमध्ये की इथला अनुसूचित जातीचा समूह हा हेट्रोजिनियस आहे, म्हणजे तो एकमेकांपासून वेगळा आहे. भारतीय संविधान सांगतंय एकसंघ आहे, सुप्रीम कोर्ट म्हणतंय एकमेकांपासून वेगळा आहे. पण या सुप्रीम कोर्ट असं का म्हणतंय तर या ठिकाणचं भाजप सरकार, RSS सरकार ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाच्या आडून भारतीय संविधानाच्या आर्टिकलला धक्का लावायचं काम करत आहे. भारतीय संविधानाचं आर्टिकल, याचं जे काही भारतीय संविधान आहे, या भारतीय संविधानाचं रक्षण करण्याचं काम सुप्रीम कोर्टाचं आहे. भारतीय संविधानामधले जे आर्टिकल आहेत त्या आर्टिकलच्या अनुषंगानं त्याच्या अधीन राहून त्याचं उल्लंघन न करता निकाल देण्याचं काम सुप्रीम कोर्टाचं आहे. परंतु सुप्रीम कोर्ट स्वतःला जास्त सुप्रीम समजायला लागले आणि ते त्यांच्या मनाला वाटेल त्या पद्धतीनं भारतीय संविधानाच्या आर्टिकल 341चं व्हायलेशन करून त्यांनी हा निर्णय देऊन टाकला. आम्ही सुप्रीम कोर्टाला सांगतोय, सुप्रीम कोर्टाच्या विरोधात बोलतोय, आम्हाला माहिती आहे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करतील, परंतु या ठिकाणी या देशामध्ये सुप्रीम कोर्ट सुप्रीम नाहीये. या देशामध्ये सुप्रीम काय असेल तर ते भारतीय संविधान आहे. भारतीय संविधानाचा आणि म्हणूनच भारतीय संविधानाच्या आर्टिकलचं व्हायलेशन चाललेलं आहे, ते थांबलं पाहिजे. यासाठी हा लॉंग मार्च आहे. आमचा काही जास्त स्वार्थ नव्हता. आम्हाला काही 17 दिवस चालायला आम्हाला लेकरं बाळ आहेत, संसार आहे. पण 17 दिवस आम्ही चाललोय का? आमचा चालण्याचा मुख्य उद्देश हा होता की आरक्षण उपवर्गीकरणाची जनजागृती झाली पाहिजे. हा नंबर 1. नंबर 2, जे आंबेडकरवादी स्वतःला नेते, मोठमोठे नेते समजतात, त्या आंबेडकरी चळवळीच्या अजेंड्यावर हा आम्हाला विषय आणायचा होता आणि आज आम्ही त्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत.
संख्या किती आहे त्याला महत्त्व देऊ नका, कारण या आंदोलनाची सुरुवात बीड पासून झाली. आमचा पहिला मुक्काम हा मांजरसुंब्याला झाला, दुसरा मुक्काम आमचा पाटोद्याला झाला, तिसरा मुक्काम आमचा जामखेडला झाला, चौथा आष्टीला झाला, पाचवा धानोऱ्याला झाला, सहावा अहिल्यानगरला झाला, सातवा सुप्याला झाला, आठवा शिरूरला झाला, नववा पुण्याला झाला, भीमा कोरेगावला झाला, दहावा पुण्याला झाला, 11वा पिंपरी चिंचवडला झाला, 12वा तळेगाव दाभाडे. म्हणजे या पद्धतीनं आम्ही प्रत्येक ठिकाणी मुक्काम करत आलो. त्या मुक्कामाच्या ठिकाणी आम्हाला आरक्षण उपवर्गीकरणाची जी जनजागृती करायची होती ती जनजागृती करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो, परंतु यामध्ये आम्हाला 3 लोकांशी लढावं लागलं दादा. तर लोकांना माहिती असलं पाहिजे, आम्हाला 3 लोकांशी लढायचं होतं. गेल्या जसं हे सुप्रीम कोर्टानं जजमेंट दिलं, हे जजमेंट दिल्यानंतर महार आणि मांग या दोघांमध्ये वाद करून मांगाचा एक नेता आणि महाराचा एक नेता असं नेतृत्व उभं करण्याचं षडयंत्र या ठिकाणी आखलं होतं. सिद्धार्थ शिंगारे असेल, मी असेल, आम्ही सर्वांनी, आमचा प्रेम कांबळे असेल, आमचा संदीप जाधव असेल, जो जो आमच्या सोबत फिरला आम्ही त्यांना सोबत घेऊन मांगवाड्यामध्ये फिरलोत, महारवाड्यामध्ये फिरलोत. महार हा मोठाच भाऊ आहे आणि मातंग हा लहान भाऊ आहे. आमची मातंग भावाला विनंती आहे की त्यांनी खालच्या थराला जाऊन कमेंट करू नये. अशा लोकांना आम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटलो, बोललो, त्यांना आम्ही समजून सांगितलं. आम्ही वाद निर्माण होऊ दिला नाही या महाराष्ट्रामध्ये. हे या लॉंग मार्चचं वैशिष्ट्य आहे. ज्यांना नेतृत्व करायचं होतं, आम्ही रस्त्याने उन्हातानामध्ये आम्ही चालतोय, आम्हाला जेवढे पायाला चटके भेटले तेवढेच आम्हाला चालताना सुद्धा मोठे मोठे चटके भेटले. साखरबाईला माहित आहे, अशोक भाऊला माहित आहे कशा पद्धतीचे चटके भेटलेले आहेत. ते संघर्ष करावा लागला 3 लोकांसोबत. एक, ज्यांना आम्ही कधी दुश्मन मानलंच नाही असे मातंग बांधव आमचा विरोध करू लागले. 2, इथलं राज्य शासन. आणि नंबर 3, आपल्यातले प्रस्थापित बौद्ध नेते. 3 जणांचा सामना 17 दिवस करत आलो. किती वेदना आम्ही सहन केलेल्या आहेत हे फक्त आम्हाला माहिती आहे. आम्ही या ठिकाणी या सगळ्या गोष्टी करत असताना हा जो त्रास आम्हाला होत होता, हा त्रास फक्त नेतृत्वासाठी होत होता. म्हणूनच आम्ही बीडमधून ठरवलं होतं की या लॉंग मार्चला सगळ्यांनी आपल्या पक्ष, पार्टी, संघटना आपापल्या घरी ठेवायच्या. या लॉंग मार्चमध्ये एक आंबेडकरवादी म्हणून सहभागी व्हायचं. या लॉंग मार्चमध्ये कोणीही एक नेता नसणार आहे, कारण एक जर नेता राहिला तर त्याला कधी भाजपवाले विकत घेते आणि त्याचा भरोसा नाही. त्याच्यामुळं आम्ही त्याला सामूहिक नेतृत्व दिलं आणि या लॉंग मार्चमध्ये जो जो सहभागी झाला तो या लॉंग मार्चचा प्रणेता झाला. ही संकल्पना आम्ही मांडली. जास्त काय बोलणार नाही, परंतु मातंग समाजाचे जे नेते आहेत त्यांना 4 ते 5 मिनिटांमध्ये मी एक विनंती करणार आहे की क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग हा नेमला. 2003ला काँग्रेसचं सरकार होतं. 5 वर्ष त्याच्यावर अभ्यास झाला. 5 वर्ष सगळं पडताळणी करून हा आयोगानं अहवाल 2008ला सादर केला. अहवाल सादर करत असताना अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे भांडण झाले. अध्यक्षाच्या सही विना दोन्ही अहवाल एकत्रित करत तो अहवाल तयार केला. त्याच्यामध्ये ज्या 82 शिफारशी होत्या त्या 14 शिफारशी या महत्त्वाच्या होत्या, असंवैधानिक होत्या. त्यामध्ये मातंग समाजाचं असं म्हणणं होतं की आम्हाला ग्रामीण भागामध्ये मारहाण केली जाते, त्याच्यामुळं आम्हाला ढिशक्याव करण्यासाठी शस्त्र परवाना द्या. पण त्या असंवैधानिक अशा मागण्या असल्यामुळं त्या अमान्य केल्या. बाकीच्या ज्या 68 होत्या त्या 68ला तत्वता मान्य युवकांपुढं का आणत नाहीत? तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला जे आरक्षण जो तुम्ही मागासलेले आहेत, तुम्ही आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत म्हणून त्यांना आरक्षणामध्ये तुकडे पाहिजे. परंतु बांधवांनो, आपल्याला हे आरक्षण घटनात्मक भेटलेले आणि आपण मागासलेले आणि आपण मागासवर्गीय नाहीत. इथं वंजारी, धनगर या ज्या जातीचे लोक आहेत ना, हे
ओरिजिनल अदर बॅकवर्ड क्लासेस आहेत, हे मागासवर्गीय आहेत. आपण SC आहोत, शेड्युल्ड कास्ट, अनुसूचित जातीचे आहेत आपण. त्याच्यामुळे मागासवर्गीय लावणं बंद करा. आपल्याला मागासवर्गीय लावायचं नाही. पण या सगळ्या गोष्टी होत असताना 68 शिफारशीपैकी त्यांची एक, मला फक्त तुमचा हो किंवा नाही पाहिजे. आता मातंग समाजाचा, असं मातंग समाजाच्या ज्या शिफारशी होत्या 68, त्यातली पहिली मागणी होती मातंग समाजाच्या विद्यार्थ्यासाठी ग्रामीण भागामध्ये वसतिगृह करा. तुमचा विरोध आहे का? मोठ्याने. त्यांचं असं म्हणणं आहे की मातंग समाजाचे विद्यार्थी विदेशामध्ये शिकायला गेले पाहिजे, त्यासाठी त्यांना फेलोशिप मंजूर करा. मंजूर केली. तुमचा आमचा काय विरोध आहे का? बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना केली. तुमचा आमचा काय विरोध आहे का? त्यांना राशन दुकान दिलं तर काय विरोध आहे का? साखर कारखाने, सूतगिरण्या, म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की त्यांना काही जरी दिलं तरी आपला काही विरोध नाही. आमच्या फक्त 2च मागण्या आहेत. या 68 पैकी ज्या 2 मागण्या आहेत त्या 2 मागण्या सोडता या ठिकाणी आलेला प्रत्येक आंबेडकरवादी तुमच्या त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पुढे येईल. परंतु ज्या 2 मागण्या आहेत त्या 2 मागण्या अशा आहेत की मातंग समाजाला 5% आरक्षण द्या, एक मागणी, आणि दुसरी अबकडं करा. या 2च मागण्यावर त्यांनी जोर दिलेला आहे. मग आमचं असं म्हणणं आहे, राज्य शासनाला जर एवढाच पुळका आहे तर आर्टिकल 46 नुसार आर्थिक दुर्बल घटकासाठी, मागासलेल्यांसाठी, त्यांचा विकास करण्यासाठी आर्टिकल 46 नुसार ह्या योजना येतात ना सगळ्या 66 मध्ये, मग देऊन टाका ना. अधिवेशन चालू आहे ना, करा 50,000 कोटीची घोषणा, आम्ही त्याला पाठिंबा देतो. पण त्यांना तसं करायचं नाही. त्यांना भांडणं लावायचे आहेत. म्हणून या बाकीच्या 66 ज्या शिफारशी आहेत त्या मातंग समाजाच्या युवकापासून लपून ठेवल्या आणि फक्त 2च पुढे आणलेल्या आहेत. हे चुकीचं आहे. राज्य शासनालाच या ठिकाणी भांडणं लावायचे आहेत. राज्य शासनच या सगळ्या गोष्टी करायला लागले. राज्य शासनाला हे घडून आणायचे. राज्य शासन हे तुमच्या आमच्या मुळावर उठले. आता गेल्या 8-10 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की आम्ही आरक्षण उपवर्गीकरण लागू करणार येत्या 2 महिन्यामध्ये. एका गोष्टीचं एक गोष्ट लक्षात घ्या, 1 ऑगस्ट 2024 रोजी जो सुप्रीम कोर्टानं जजमेंट दिलं त्या दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती होती. दुसरं, आता 2 महिन्यानंतर म्हणजे पुन्हा 1 ऑगस्ट 2026 रोजी आरक्षण उपवर्गीकरण लागू करण्याचा डाव या मनोवादी सरकारनं आखलेला आहे. तो तुम्हा आम्हाला मिळून हाणून पाडायचा आहे. तुम्ही तयार आहात ना पुढच्या लढाईला? ताकदीनं आंदोलन चिरडण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद लावली होती. बॅड मेसेज दिले समाजाला की पोलीस प्रशासन तिथं गेल्यानंतर महिलांवर पुरुषांवर लाठीचार्ज करणार आहे. त्याच्यामुळे त्या समारोपाच्या आंदोलनाला कोणी जाऊ नका. पण आम्ही आयोजकांनी ठरवलं होतं, आमच्या सोबत 45-48 जण चालत होते. आम्ही असं ठरवलं, कोणी नाही आलं तरी चालेल, लाट्या खाट्या अंगावर घेऊ, परंतु समारोप 26 जूनलाच छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी करू. आणि आज हे तुम्ही सर्वजण त्याचे साक्षीदार आहात. या ऐतिहासिक लॉंग मार्चचे तुम्ही साक्षीदार झालेले आहात. त्याच्यामुळं पुढची लढाई आपल्याला खूप मोठी आहे. मान्यवर आलेले तेही बोलणार आहेत. पण माझी एक हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्हाला, जो आम्ही संघर्ष केला 17 दिवसाचा, यापुढे आपल्याला त्या संघर्षामध्ये आम्हाला ज्या भागातून आम्ही चलत आलो तिथल्या माय माऊल्यांनी आम्हाला उपाशी मरू दिलं नाही. कारण आम्ही समाजाला तिथूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं. आम्ही आयशार लावलं होतं. 5 लाख रुपये खर्च होता, पैसे तर कुणी देईना झालं. मग करायचं काय? समाजाच्या जीवावर निघालोत. समाजानं काही गोष्ट, कोणत्याच गोष्टीला कमी पडू दिलं नाही. स्वयंपाक स्वतः तयार करायचे, आम्हाला खाऊ घालायचे. पाण्याच्या बॉटल, गुड्डे बिस्किट पुढे, पार्ले बिस्किट पुढे, ॲपल, सगळ्या गोष्टी समाजानं दिलं. त्या समाजाचं या समारोपाच्या वेळी त्यांचंही आभार व्यक्त होणं हे महत्वाचं आहे. त्यासाठी मी पूर्ण समाजाचं हात जोडून त्यांना अभिवादन करतो आणि माझं लांबत चाललेलं भाषण थांबवतो. जय भीम, जय प्रबुद्ध भारत.